नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिक्स पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला जर एप्रिल महिन्यामध्ये भाजीपाला पिकाची लागवड करायची असेल आणि कमी खर्चात आणि कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला चांगल्यात चांगला प्रॉफिट मिळवायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा. यामध्ये मी तुम्हाला 6 ते 7 भाजीपाला पिकांची माहिती देणार आहे, ज्याची लागवड तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये करून मे जून महिन्यामध्ये चांगला प्रॉफिट यापासून मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर मार्केटचा विचार केला तर ज्या भाजीपाल्याला जास्त दर असतोय अशाच पिकांमागे शेतकरी खूप जास्त धावतात आणि अशाच पिकांची खूप जास्त प्रमाणात लागवड होते. परिणामी जास्त लागवड असल्यामुळे आवक सुद्धा वाढते आणि या दरम्यान आपल्या भाजीपाल्याला जे काही रेट आहे ते कमी मिळतात. ते जे पीक आहे ते आपल्याला परवडत नाही आणि पीक जे आहे ते तोट्यामध्ये जाते. मग शेतकरी मित्रांनो, आपण जर मार्केटचा विचार करून अशी काही पिकं लागवड केली ज्याचे वर्षभर लागवडीचे जे क्षेत्र आहे ते कमी असते, लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे मार्केटमध्ये त्याची आवक सुद्धा कमी असते आणि त्यामुळे आपल्याला रेट जे आहे ते चांगले मिळतात. सरासरी दर जरी त्या पिकाला मिळाले तर त्यातून आपल्याला चांगले पैसे जे आहे ते मिळतात. तरी शेतकरी मित्रांनो, अशी पिके सांगण्याचा प्रयत्न करतोय. मे जून हे जे काही पुढचे 2 महिने आहेत तर त्या काळात निश्चितच तुम्हाला या पिकातून चांगले पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर मी तुम्हाला 3 शॉर्ट टर्म पिके सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय, जे तुम्हाला कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चात चांगला प्रॉफिट जो आहे मिळवून देतात. तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लागवड करायच्या अगोदर जर तुमच्याकडे चांगले कुजलेले शेणखत असेल तर अशा वेळी तुम्ही 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत जे आहे पूर्णतः आपल्या शेतामध्ये टाकून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही इथे जे आहे पिकांची लागवड करा. तर यामध्ये तुम्ही सर्वात अगोदर टोमॅटो या पिकाची लागवड करू शकताय. आता टोमॅटो हे पीक जे आहे वर्षभरच घेतले जाते, पण आता टोमॅटो घेण्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही जर आता एप्रिल महिन्यामध्ये जर टोमॅटोची लागवड केली तर याची काढणी जी आहे जूनच्या 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यामध्ये सुरू होईल. मग जून किंवा जुलैमध्ये जो काही उन्हाळी टोमॅटो आहे तो संपत आलेला असतो आणि नवीन पावसाळी जो टोमॅटो आहे तो यायला वेळ असतोय. तर या गॅपमुळे दरवर्षी टोमॅटोचे जे दर आहे 40 ते 80 रुपये पर्यंत जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला आताची जी लागवड आहे बंपर नफा मिळून देऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळी टोमॅटो लागवड करायची असल्यास यामध्ये व्हेरायटी जे आहे अथर्व, किरण, 6242, बाहू, गुरु यासारख्या व्हेरायटीची लागवड करून तुम्ही यापासून चांगले उत्पन्न घेऊ शकताय आणि चांगला प्रॉफिट जो आहे तुम्ही इथे मिळवू शकताय. त्यानंतर तुम्ही दुसरे जे पीक आहे इथे कारली या पिकाची लागवड करू शकताय. आता कारली हे जे पीक आहे वर्षभर घेतले जाणारे पीक आहे. याचा जो कालावधी आहे 4 ते 4.5 महिन्याचा आहे, पण तुमचे नियोजन जर योग्य असेल तर 5 ते 6 महिन्यापर्यंत सुद्धा चालते. 55 ते 60 दिवसात कारली तोडणी चालू होते आणि 3 ते 4 दिवसात तोडणी करणे गरजेचे असते. पण यामध्ये सुरुवातीला तार आणि बांबूची बांधणी करावी लागते. तर शेतकरी मित्रांनो, कारली पिकामध्ये जर तुमच्याकडे मल्चिंग असेल तर त्यामधून तुम्ही चांगले उत्पन्न इथे घेऊ शकताय. ड्रीप आणि मल्चिंगने जर तुम्ही लागवड करत असाल तर बेसल डोस साठी लागणारा जो खर्च आहे तर तिथे जर तुम्ही वॉटर सोल्युबल दिलं तर कुठेतरी तुमचा एक जो खर्च आहे तो कमी होणार आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळणार. कारण शेतकरी मित्रांनो, वॉटर सोल्युबल खताच्या एवढ्या साऱ्या ग्रेड मार्केटमध्ये आलेल्या आहेत, ज्या वेळोवेळी तुम्ही पिकाच्या वाढीच्या स्टेजनुसार जर दिलात तर इथे तुम्हाला बेसल डोस देण्याची आवश्यकता भासणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या प्रकारे कारली पिकाची लागवड केली तर नक्कीच तुम्ही चांगला प्रॉफिट जो आहे या पिकापासून मिळवू शकताय. जर तुम्हाला उन्हाळी कारली लागवड करायची असेल तर यामध्ये तुम्ही रुशान, प्रगती, रॅपिड 28 यासारख्या व्हेरायटी घेऊन तुम्ही चांगले उत्पन्न जे आहे इथे मिळवू शकताय आणि त्यापासून चांगला प्रॉफिट जो आहे तो इथे मिळवू शकताय. त्यानंतर इथे तिसरे जे पीक आहे तुम्ही इथे दोडका पिकाची लागवड करू शकताय. आता दोडका पिकाचं जर आपण मार्केट बघितलं तर सरासरी 150 ते 200 रुपये किलोने दोडका जो आहे मार्केटमध्ये विकतोय. तर शेतकरी मित्रांनो, हे जे पीक आहे सेम कारली पिकासारखे आहे. याचा जो तोडा आहे 55 ते 60 दिवसामध्ये निघतोय आणि 3 ते 4 दिवसामध्ये याची तोडणी जी आहे ती करावी लागते आणि सुरुवातीला जे आहे बांबू आणि तारेची बांधणी करावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही या पिकाची लागवड करू शकताय. आणि तुमच्याकडे जर एप्रिल महिन्यामध्ये जर ड्रीप आणि मल्चिंग जर असेल तर जो काही बेसल डोस साठी लागणारा खर्च आहे तो वाचू शकतोय. कारण आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे वॉटर सोल्युबलचे ग्रेड आलेले आहेत त्या जर तुम्ही प्रॉपर तरीकेने दिल्या तर तुम्हाला बेसल डोस देण्याची आवश्यकता इथे भासणार नाही आणि तुमचा जो काही एक खर्च आहे तो सुद्धा इथे कमी होईल. तर एप्रिल महिन्यामध्ये या पिकाची लागवड करून तुम्ही चांगला नफा जो आहे इथे मिळवू शकताय. तुम्हाला जर उन्हाळी दोडका पिकाची लागवड करायची असल्यास
त्यामध्ये तुम्ही ईस्ट वेस्ट कंपनीची नागा F1, VNR या कंपनीची आरती, नामधारी कंपनीची NS 474 यासारख्या व्हेरायटीची लागवड करून तुम्ही यापासून चांगल्यात चांगले उत्पन्न घेऊन यापासून तुम्ही चांगल्यात चांगला प्रॉफिट मिळवू शकताय. त्यानंतर तुम्ही काकडी या पिकाची सुद्धा लागवड करू शकताय. आता काकडी हे पीक अत्यंत कमी कालावधीमध्ये निघणारे पीक आहे. जवळपास 45 ते 50 दिवसात याचा जो पहिला तोडा आहे तो सुरू होतोय आणि तुम्ही जर एप्रिल महिन्यामध्ये जर काकडी पिकाची लागवड केली तर मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीलाच तुम्ही यापासून उत्पन्न जे आहे ते घेऊ शकताय. तर आता मे जून महिन्यामध्ये कडक उन्हाळा असतो, यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. म्हणून तुम्ही काकडी या पिकाची लागवड करून तुम्ही चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे यापासून मिळवू शकताय. त्यानंतरचे जे पीक आहे तुम्ही इथे भेंडी पिकाची लागवड करू शकताय. तर आता जे टेम्परेचर आहे 35 ते 38 डिग्रीच्या जवळपास आहे आणि भेंडीचं जे काही तापमान आहे ते 45 ते 46 डिग्री पर्यंत सुद्धा तग धरून राहते. त्यामुळे तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये भेंडी पिकाची लागवड करू शकताय. जर तुम्ही या अगोदर कोणते पीक लावलेले असेल आणि त्याची जर मल्चिंग असेल तर त्यावर तुम्ही भेंडी पीक घेऊ शकताय किंवा तुम्ही बेड तयार करून त्यावर मल्चिंग हातरून जर तुम्ही त्यावर भेंडी लागवड केली तर त्यातून सुद्धा तुम्ही चांगल्या चांगले उत्पन्न जे आहे भेंडी पिकापासून घेऊ शकताय. जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही साध्या ड्रिपने सुद्धा भेंडी पिकाची लागवड करू शकताय आणि यामध्ये तुम्ही जर झाडाच्या वाढीनुसार जर प्रॉपर वॉटर सोल्युबल खताचे जर मॅनेजमेंट केले तर बेसल डोस साठी जो लागणारा खर्च आहे तो सुद्धा तुम्ही इथे कमी करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळी भेंडी लागवड करायची असेल तर यामध्ये ॲडव्हेंटाची राधिका ही व्हेरायटी लागवड करून तुम्ही चांगल्यात चांगले उत्पन्न जे आहे इथे घेऊ शकताय आणि त्यापासून चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे तुम्ही इथे मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेले होते की 3 शॉर्ट टर्म पिकं सुद्धा तुम्हाला इथे सांगणार आहेत, ज्यामुळे तुम्ही कमी खर्चात आणि कमी कालावधीमध्ये चांगल्यात चांगले प्रॉफिट जो आहे ते मिळवून देतात. तर त्यामध्ये सर्वात पहिलं जे पीक आहे ते म्हणजे कोथिंबीर. तर आता कोथिंबीरीची जे आहे आपण वर्षभरच लागवड करत असतोय, पण आता येथून पुढे जे आहे कोथिंबीरीचे रेट जे आहे वाढत जात आहे आणि येथून पुढे जून एंडिंग पर्यंत कोथिंबीर जे आहे ते तेजीमध्ये राहते. याचे जे मुख्य कारण म्हणजे वाढते तापमान, यामुळे होणारी जळ, त्याची वाढ न होणे, वाढ खुंटल्यासारखी होणे किंवा कोथिंबीर पिवळी पडणे या कारणांमुळे कोथिंबीरीची जी आवक आहे मार्केटमध्ये कमी राहते आणि उन्हाळ्यामध्ये दैनंदिन आहारामध्ये कोथिंबीरची मागणी अधिक असल्यामुळे आपल्याला रेट जे आहे ते चांगले मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, हे जे पीक आहे एकदम शॉर्ट टर्म पीक आहे. 40 ते 45 दिवसात हे जे पीक आहे काढणीस तयार होते आणि याला जास्त खर्च सुद्धा लागत नाही. त्यामुळे तुम्ही 1% जरी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केली तरी यापासून तुम्ही चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे तो मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोथिंबीर पिकाला पाणी देताना नेहमीच स्प्रिंकल किंवा रेन पाईपचा जर वापर केला तर यापासून जे काही उत्पन्न आहे तुम्हाला चांगला मिळेल आणि मिळणारा जो प्रॉफिट आहे तो सुद्धा तुम्हाला चांगला मिळेल. उन्हाळ्यामध्ये घेणाऱ्या ज्या काही व्हेरायटी आहे त्यामध्ये तुम्ही गावरान कास्ती, ग्रीन गोल्ड, सुपर ग्रीन किंवा अशोका यासारख्या व्हेरायटीची लागवड करून तुम्ही यापासून चांगले चांगले उत्पादन इथे घेऊ शकताय आणि यापासून चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे तो मिळवू शकताय. यानंतरचे जे पीक आहे तुम्ही इथे पालक पिकाची लागवड करू शकताय. आता पालक हे जे पीक आहे वर्षभर लागवड केले जाणारे पीक आहे आणि 25 ते 30 दिवसामध्ये हे जे पीक आहे ते काढणीस येते. हे जे पीक आहे मल्टी कटिंग पीक आहे. तुम्ही एकदा जर लागवड केली तर 4-5 वेळा तुम्ही याची कटिंग करू शकताय. त्यामुळे हे जे पीक आहे रिस्क फ्री पीक आहे आणि मार्केटमध्ये उन्हाळी हंगामामध्ये चांगले रेट मिळत असल्यामुळे आपल्याला हे जे पीक आहे फायद्याचे ठरू शकते. यामध्ये तुम्हाला सरासरी जरी दर मिळाला तरी तुम्ही यामधून चांगल्यात चांगले पैसे जे आहे ते मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, इथे जर उन्हाळी पालक पिकाची जर लागवड करायची झाल्यास पुसा ज्योती, धरती, सरदार यासारख्या व्हेरायटीची तुम्ही इथे लागवड करून चांगल्यात चांगलं उत्पादन इथे घेऊ शकताय आणि यापासून चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे तुम्ही मिळवू शकताय. त्यानंतर शेवटले जे पीक आहे तुम्ही इथे मेथी पिकाची लागवड करू शकताय. तर आता मेथी पीक हे जे पीक आहे 25 ते 30 दिवसात काढणीस येणारे पीक आहे आणि उन्हाळी मेथी लागवड करताना तुम्ही कस्तुरी, डॉलर, स्वाती यासारख्या व्हेरायटीची लागवड करून तुम्ही इथे कमी कालावधीत कमी खर्चात सुद्धा चांगल्यात चांगले इथे उत्पन्न जे घेऊ शकताय आणि यापासून चांगल्यात चांगला प्रॉफिट मिळवू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, इथे जे काही मी तुम्हाला भाजीपाला पिकं सांगितलेले आहे ते तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये लागवड करून मे ते जून महिन्यामध्ये चांगल्यात चांगला प्रॉफिट जो आहे तुम्ही या पिकापासून मिळवू शकताय. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिक्स पूजा YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.